नमस्कार, मी हर्षद माने। आज या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण बोलणार आहोत की मराठी माणसापुढे या कोरोना नंतरच्या मुंबईमध्ये कोणकोणत्या संधी निर्माण झालेल्या आहेत याविषयी। याबद्दल ॲक्च्युली मी काही मेसेजसुद्धा व्हॉट्सअप ग्रुपवर बघितले, मला खूप छान वाटलं। त्याच्यामुळे आज आपण बोलणार आहोत की मराठी माणसाने कोणते व्यवसाय सुरू केले पाहिजेत। कारण आतापर्यंत आपण फक्त मराठी माणसांना सांगत होतो की अरे हे व्यवसाय परप्रांतीय करतायत, तुम्हाला लाज वाटत नाही का, तुम्ही हे व्यवसाय तुम्ही का करत नाही, कसल्या खोट्या प्रतिष्ठा तुम्ही घेऊन बसलेला आहात। पण आता संधी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झालेली आहे, कारण खूप मोठी डिमांड गॅप तयार झालेली आहे हे परप्रांतीय उद्योजक परत गेल्यामुळे। सिमिलरली हे सगळे परप्रांतीय मजूरसुद्धा आहेत, ते परत गेलेत किंवा अजूनही परत जातील कदाचित। त्याच्यामुळे मराठी तरुणांसाठी खूप मोठी संधी उपलब्ध आहे त्या सेक्टरमध्ये सुद्धा, तेही आपण बोलणार आहोत। सो मी एकूणची लिस्ट काढायला घेतली कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत, तर 65 संधी निघाल्या अशा की ज्या आपण घेऊ शकतो आणि त्या आपण आता डिस्कस करणार आहोत हळूहळू। सो आपण सुरू करूया। मराठी माणसासमोर व्यवसायाच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत विशेषतः मुंबईमध्ये। पहिलं किराणा मालाचं दुकान, आपण पहिलाच व्हिडिओ याच्यावर केला होता। किराणा मालाचं दुकान हे फार महत्त्वाचं आहे। आता कोरोनामध्ये जी दोन दुकानं उघडी आहेत ती आहेत किराणा मालाचं दुकान किंवा मेडिसिन। हे दोन्ही अत्यावश्यक सेवेमध्ये येतात आणि ते नेहमी अत्यावश्यकच राहणार आहेत। केमिस्टसाठी तुमच्याकडे केमिस्ट लायसन्स असणं आवश्यक आहे, त्याच्यामुळे ते प्रोफेशनल आहे, त्याच्यामुळे त्याच्याविषयी आपण बोलणार नाही। पण किराणा मालाच्या दुकानासाठी त्यासाठी काहीच रिक्वायरमेंट नाही आहे। त्याच्यामुळे किराणा मालाचं दुकान ही फार मोठी संधी आपल्यासमोर उपलब्ध आहे, जी आपण घेतलीच पाहिजे। कारण किराणा मालाचं दुकान हा मरणार नाही, हा कधी न मरणारा व्यवसाय आहे। उद्या आपण आर्थिक मंदीच्या गोष्टी करतो तरी माणसं काही गहू खाण्याचं आणि तांदूळ खाण्याचं थांबवणार नाही आहेत। त्याच्यामुळे किराणा मालाचं दुकान हे आपण सुरू केलं पाहिजे। यासाठीचा लागणारा कच्चा माल, यासाठी लागणारा माल तुम्हाला कुठे स्वस्तामध्ये मिळतो आणि तुम्ही कुठे तुमचा उद्योग टाकणार आहात, कुठे दुकान टाकणार आहात आणि तिकडे तुमचे ग्राहक कोण असणार आहेत, एवढं तुम्हाला गणित जमलं की तुम्ही हा बिझनेस सुरू करू शकता। बरं, बऱ्याच तरुणांना आपण त्या व्हिडिओमध्ये सुद्धा डिस्कस केलं होतं की बऱ्याच मराठी तरुणांना अशी प्रतिष्ठा असते की दुकान कसं चालू करायचं वगैरे आम्ही। तर त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सांगितलं होतं, ते मी आता पुन्हा सांगतो। तुम्हाला जर दुकान चालू करायचं नसेल तर तुम्ही ई-कॉमर्स वेबसाईट सुरू करू शकता, किराणा माल विकणारी। तुमच्याकडे चांगली डिलिव्हरी सिस्टीम असेल आणि त्या अजिबात गरजेचं नाही की मी पूर्ण मुंबईला सप्लाय करेन, मी फक्त माझ्या सोसायटीच्या परिसरामध्ये सप्लाय करेन, मी फक्त माझ्या चाळीच्या परिसरात सप्लाय करेन, तरी पण तुम्हाला खूप मोठा बिझनेस मिळणार आहे। त्याच्यामुळे किराणा माल, तुमच्याकडे जर जागा असेल, आयडियली तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही त्या जागेमध्ये विकलं पाहिजे। सो किराणा मालाचं दुकान हा खूप मोठा व्यवसाय आहे। सेम व्यवसाय भाजीचा, भाजी विक्रीसुद्धा परप्रांतीयांच्या हातामध्ये आहे। भाजी कोण विकतं तर परप्रांतीय विकतात का? भाजी ही आपल्याकडे शेतकरी बनवतो, महाराष्ट्रातला शेतकरी बनवतो, शेतकरी मराठी, खाणारा मराठी, पण विकणारा परप्रांतीय। कशासाठी? आणि आता तर शेतकऱ्याची थेट भाजी तुमच्या दारामध्ये येऊ शकते। त्याच्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांशी जर चांगले रिलेशन्स तयार केले, कुठे नाशिकला करा, कोल्हापूरला करा, बाहेर कुठे करा, कोकणात करा, ती थेट भाजी तुम्ही तुमच्याकडे मागवू शकता, जी तुम्ही अगदी चांगल्या म्हणजे आपण सॉफिस्टिकेटेड पद्धतीने सांगायचं झालं तर रॅप करून वगैरे तुम्ही विकू शकता। त्याच्यामुळे भाजी हा व्यवसाय आपण आपल्याकडे आणला पाहिजे। मासे विक्री, अगदी मासे कोण विकतो? भैया विकतो मासे, आपले कोळी मराठी, जे समुद्रातून मासे आणतात ते कोळी मराठी। विकणारा भैया कशाला पाहिजे? हा मासे विक्रीचा व्यवसाय आपण आपल्या हातामध्ये घेतला पाहिजे। कारण जे बरेचसे कोकणातले आहेत, विशेषतः मुंबईकर, त्यांच्याशिवाय माशांची चव अजून कोणाला जास्त कळणार आहे? भैयांना। त्याच्यामुळे हे मासे तुम्ही कोकणातून थेट आणू शकता, तुम्ही श्रीवर्धनवरून आणू शकता, पुढे हरण्यावरून आणू शकता किंवा तुम्ही मालवणवरून आणू शकता। म्हणजे मुंबईमध्ये वर्सोवा आहे किंवा नायगाव आहे, याच्या व्यतिरिक्त थेट तुम्ही कोकणातून मासे आणू शकता आणि तो एक तुमचा USP होऊ शकतो की मी कोकणातून थेट मासे आणतोय। त्याच्यामुळे मासे विक्री हा खूप मोठा चांगला व्यवसाय आहे। फळ विक्री हा खूप चांगला बिझनेस आहे। पुन्हा फळं कोण विकतं? भैया विकतो। त्याची गरज नाही, तुम्ही चांगली फळं जर तुम्ही APMC मार्केटमधून तुम्ही उचला किंवा तुम्ही थेट शेतकऱ्याच्या शेतातून तुम्ही आणा, तुम्ही चांगली फळं विकू शकता आणि याच्यामध्ये खूप चांगला स्कोप आहे। ओके, आता आपण हे 4 व्यवसाय बघितले। याच्यासारखे अजून एक व्यवसाय तो म्हणजे जो परप्रांतीय करतो, तो म्हणजे फास्ट फूडचा। हा खूप मोठी संधी आहे आपल्यासमोर। फास्ट फूडच्या गाड्या
आपण जर तयार करू शकलो मराठी मुलं, तर ह्याच्यासारखा बिझनेस नाही, हा मरणारा बिझनेस नाही आहे. आणि सेम मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला जर ते प्रेस्टिज इश्यू वगैरे वाटत असेल की मी कशा पद्धतीने गाड्या लावू, तर तुम्ही फूड व्हॅन तयार करून, मोबाईल फूड व्हॅन तयार करून तुम्ही ऑफिशियली लायसन्स घेऊन, फूड लायसन्स घेऊन तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता. टाटा एसची गाडी घेतली, त्याला मस्त तुम्ही सजवलं वगैरे. सेम भाजीसाठी पण तेच आहे की तुम्ही टाटा एसची गाडी घेतली, त्याला मस्त भाजी विक्रीचा आकार दिला, इकडे तुम्ही फास्ट फूडचा आकार दिला, मस्त पैकी तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता. हवे तिथे तुम्ही लावू शकता गाडी ती. त्याच्यामुळे हा खूप मोठा बिझनेस आहे जो तुम्ही हातामध्ये घेतला पाहिजे फास्ट फूड व्हॅनचा. त्यानंतरचे 3 ट्रेड्स जे मुख्य ओपन होणार आहेत या परप्रांतीयांच्या परत जाण्यामुळे. वास्तविक हे परप्रांतीयांच्या हातात नव्हते ट्रेड्स, हे ट्रेड्स मराठी माणसांच्या हातामध्येच होते. कोणते ट्रेड्स? इलेक्ट्रिशियन, प्लंबर, कार्पेंटर, रंगारी आणि गवंडी. अजून हे आपली मराठी मुलं करत होती, मराठी माणसं करत होती, मुलं म्हणण्यापेक्षा माणसं करत होती. पण त्यांच्या पुढच्या पिढीने ते घेतलं नाही आपल्या हातामध्ये. त्यांना त्याच्यामध्ये काही फॅसिनेटिंग नाही वाटलं, त्याच्यामुळे त्यांनी सोडून दिलं. पण ह्याच्यामध्ये प्रचंड पैसा आहे आणि याच्यामध्ये कामही प्रचंड लागणार आहे. आर्थिक मंदी आली म्हणून काय लाईट बंद पडणं थांबणार नाही आहे, ट्यूबलाईट कधीतरी जाणार. त्याच्यामुळे इलेक्ट्रिशियनचं काम लागणार, प्लंबिंगचं काम लागणार, कार्पेंटरीचं काम लागणार. आपण रंगाऱ्याचं पुढ्याच्या पुढे पण बघूया की कन्स्ट्रक्शन बिझनेस हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकतो याच्यानंतर. कारण गव्हर्नमेंटला जर आर्थिक मदतीतून बाहेर काढायचं असेल तर त्याला ज्या गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करण्याची गरज आहे ती एक आहे, ती म्हणजे कन्स्ट्रक्शन. कारण त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार तयार होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिव्हिल कन्स्ट्रक्शनचं जे काम चालू आहे, मेट्रोचं काम चालू आहे किंवा बाकी उड्डाणपुलांचं काम चालू आहे, बाकीची जी कामं चालू आहेत, कोस्टल रोड चालू आहे, या सगळ्याला गव्हर्नमेंटला प्रचंड पैसा खर्च करावा लागेल. कारण तर डिमांड तयार होईल, इकॉनॉमिकच्या भाषेत सांगायचं झालं तर. त्याच्यामुळे तुम्हाला कन्स्ट्रक्शन बेस तुम्हाला जो व्यवसाय आहे त्याला तुम्हाला मरण नाही आहे. सो इलेक्ट्रिशियन, प्लंबर, कार्पेंटर का आम्ही मराठी मुलं नाही करू शकलो? का एखाद्या इलेक्ट्रिशियनच्या, प्लंबरच्या, कार्पेंटरच्या, रंगाऱ्याच्या, गवंडाच्या मुलाला असं वाटलं नाही की आपण इंटिरियर डेकोरेशनचा बिझनेस सुरू करावा? का इलेक्ट्रिशियनच्या मुलाला असं वाटलं नाही की आपण इलेक्ट्रिशियन कॉन्ट्रॅक्टर व्हावं, जे पुढे मी घेतलं होतं? का एखाद्या प्लंबरच्या, कार्पेंटरच्या मुलाला वाटलं नाही की आपण लेबर कॉन्ट्रॅक्टर व्हावं, की जेणेकरून आपण कॉन्ट्रॅक्ट्स घेऊन आपण माणसं प्रोव्हाइड करू शकतो? त्याच्यामुळे प्लंबर, कार्पेंटर, इलेक्ट्रिशियन, रंगारी आणि गवंडी हे 5 बिझनेस असे आहेत की जे आपण आपल्या हातामध्ये घेऊ. हे मी बिझनेस म्हटले, मी असं म्हणत नाही की तुम्ही नोकरी करा. नोकरीचे पण खूप संधी उपलब्ध होते त्यांच्यासाठी. विशेषतः गवंडी, बांधकाम मजूर, खूप संधी खूप बेरोजगार आहेत मराठी मुलं आपल्याकडे. त्यांना अशा लाज वगैरे वाटण्याची त्यांना आवश्यकता नाही आहे. त्याच्यामुळे इलेक्ट्रिशियन, प्लंबर, कार्पेंटर, रंगारी, गवंडी हे 5 बिझनेस आहेत ज्याच्यामध्ये मराठी तरुण जाऊ शकतो. मगाशी आपण विषय घेतला तो म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचा. तुम्ही याच्यामध्ये अजून एक स्टेप पुढे जा, तुम्ही कॉन्ट्रॅक्टर बनू शकता. लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत जो वेगवेगळ्या प्रकारचे स्किल्ड आणि अनस्किल्ड लेबर प्रोव्हाइड करतो. मी खूप संधी बघत असतो, पेपरमध्ये टेंडर्स खूप निघत असतात की लेबर कॉन्ट्रॅक्टर पाहिजेत, कारण त्यांना खूप मोठ्या प्रमाणात लेबर हवा असतो गव्हर्नमेंटला विशेषतः. त्याच्यामुळे लेबर कॉन्ट्रॅक्टरची गरज लागणार आहे. आणि स्पेशली आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे बांधकाम व्यवसाय किंवा सिव्हिल जर हे वाढले तर लेबर कॉन्ट्रॅक्टरची गरज लागू शकते. लेबर कॉन्ट्रॅक्टरप्रमाणे ऑब्व्हियसली सिव्हिल वाढायचं असेल तर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरची गरज लागणार आहे. त्याच्यामुळे लेबर कॉन्ट्रॅक्टर, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर हे 2 कॉन्ट्रॅक्टर्स तुम्हाला आवश्यक आहेत. इलेक्ट्रिशियनसाठी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे इलेक्ट्रिशियन कॉन्ट्रॅक्टरची गरज खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागू शकते. त्यामुळे हे 3 कॉन्ट्रॅक्टर्स तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. सिव्हिलचंच बोलायचं असेल तर आपल्याला बिल्डिंग मटेरियल सप्लायरची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज लागेल. जर कन्स्ट्रक्शन उभं राहणार असेल तर ऑफकोर्स तुम्हाला बिल्डिंग मटेरियल लागणार. त्याच्यामुळे बिल्डिंग मटेरियल सप्लायर, त्याच्यामुळे तुमचे सिमेंट सप्लायर आले, तुमचे बाकीचे मटेरियल सप्लायर आले, सगळे याच्यामध्ये आले. त्याच्यामुळे अगदी तुम्ही जर कन्स्ट्रक्शन लाईन जरी घेतली किंवा सिव्हिल लाईन जरी घेतली तरी तुमच्यासमोर ह्या संधी उपलब्ध आहेत. कॉन्ट्रॅक्टरच्या बाबतीमध्ये आपण अजून थोडंसं वेगळं घेतलं तर रिक्रुटमेंट मॅनेजर याची तुम्हाला आवश्यकता लागू शकते, ते तुम्ही करू शकता. सो आपण कॉन्ट्रॅक्टरचं हे घेतलं. आता एक्झिस्टिंग व्यवसाय तर किंवा कंपन्या आहेत, मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्यांना ज्याची गरज लागते तो आहे हाऊसकीपिंग मॅनेजर. हाऊसकीपिंगच्या स्टाफची त्यांना प्रचंड गरज लागते. त्याच्यामुळे त्यांना एक हाऊसकीपिंग मॅनेजर लागतो. मॅनेजर म्हणजे इकडे कॉन्ट्रॅक्टर लागतो की जो हाऊसकीपिंगचा स्टाफ त्यांना प्रोव्हाइड करू शकेल. त्याच्यामुळे ह्या लोकांची फार मोठी गरज लागू शकते. आणि यामध्ये सगळे परप्रांतीय आहेत. हे सगळे परप्रांतीय
हे कॉन्ट्रॅक्ट्स घेतात आणि आपल्या गावावरून माणसं मागवतात. आपल्या मुंबईमध्ये परप्रांतीय येतात कशासाठी, कुठून येतात, तर हे कॉन्ट्रॅक्टर जे असतात हे कॉन्ट्रॅक्टर्स गावावरून मजूर मागवतात. अगदी सोपं आहे. मराठी कॉन्ट्रॅक्टर असेल तर तो मराठी तरुणांना रिक्रूट करेल. त्याच्यामुळे हे आपल्या हातामध्ये घेणं आवश्यक आहे. त्यानंतर आता आपण पुढे जाऊया. तो एक अतिशय महत्त्वाचा व्यवसाय आहे किंवा अतिशय महत्त्वाचा सेक्टर आहे, ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्सनं सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे मोबाईल. आज डेटा क्रांती होते आहे, सगळ्यांना माहिती आहे. विशेषतः घरी आपण असून काय करतोय, आता मी व्हिडिओ बनवतो, तो व्हिडिओ मी अपलोड कुठे करणार, तो यूट्यूबवर करणार, त्यासाठी मी डेटा वापरणार. डेटाचं प्रचंड कन्झम्पशन आहे. तुम्ही करतोय कशावर, स्मार्टफोनवर करतोय. स्मार्टफोन विक्रीसारखा व्यवसाय नाही आहे. आज लोकांना स्मार्टफोन हवेस, लोक कपडे बदलतात एवढं सहज स्मार्टफोन बदलतात. त्याच्यामुळे स्मार्टफोनची विक्री म्हणजे मी जर म्हटलं की आपण इलेक्ट्रॉनिक्स कन्झ्युमर ड्युरेबलची विक्री असं जर मी म्हटलं, त्याच्यामध्ये स्मार्टफोन आले, लॅपटॉप आले, कॉम्प्युटर आले, प्रिंटर्स आले, इन्व्हेस्टमेंट मोठी लागेल. मी फक्त म्हणतो स्मार्टफोन्स आणि ॲक्सेसरीजची विक्री तुम्ही सुरू करा. स्मार्टफोनच्या बॅटऱ्यांची विक्री तुम्ही सुरू करा. स्मार्टफोनच्या हेडफोनची तुम्ही विक्री सुरू करा. प्रचंड स्कोप आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही स्मार्टफोन्स विक्री तुम्ही घेऊ शकता. तर फोन आहे तर त्यात तो बिघडणार. त्याच्यामुळे मोबाईल रिपेअरिंग हे खूप मोठं सेक्टर आहे. मोबाईल रिपेअरिंग तुम्ही जर शिकलात तर तुम्हाला त्याच्याबरोबर अजून एक त्याला आपण म्हणू शकतो चीप लेवल हार्डवेअर, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही कॉम्प्युटर आलं, त्याच्यामध्ये तुमचे लॅपटॉप्स आले, हे तुम्ही शिकू शकता. त्यामुळे हार्डवेअरमध्ये खूप मोठा चान्स तुम्हाला आहे. मोबाईल रिपेअरिंगमध्ये खूप मोठा चान्स आहे. आणि आता सध्या मोबाईलची तुम्ही दुकानं बघा कोणाची आहेत, सगळ्यांची. त्याच्यामुळे याच्यामध्ये खूप मोठी संधी तुमच्यासमोर आहे. मगाशी आपण म्हटलं मासे विक्री, त्याप्रमाणे अजून एक महत्त्वाची गोष्ट, दूध कोण देतं, भैया देतो. त्याच्यामुळे दूध विक्री केंद्र हा व्यवसाय सुद्धा आपण आपल्या हातामध्ये घेतला पाहिजे. दूध विक्री केंद्राचे 2 प्रकार आहेत आपल्याला माहिती आहे. एक म्हणजे एक सेंटर असतं ज्या सेंटरमधून दूध सप्लाय होतं, त्या सेंटरवर पण दूध विकलं जातं आणि ते सप्लायसुद्धा होतं. सप्लाय करणारी मुलं बऱ्याचदा मराठी असतात, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की मराठी माणूस सप्लाय करतो, असं नाही आहे. दूध सप्लाय कोण करतो तर भैया करतो. त्याच्यामुळे आपण हा बिझनेस हातामध्ये घेऊ शकतो, दूध सप्लाय बिझनेस. ज्याच्यासाठी खूप मोठी संधी आपल्याकडे उपलब्ध आहे. खूप चांगले ब्रँड्स दुधाचे आले आहेत, येत आहेत. त्याच्यामुळे ते आपण विकायला घेऊ शकतो. अजून एक गोष्ट जी खूप मोठ्या प्रमाणामध्ये परप्रांतीयांच्या हातामध्ये सध्या आहे आणि ती आपण हातामध्ये घेऊ शकतो, ही सुद्धा सेम गोष्ट आहे की आपल्याकडे होती ऑलरेडी, आपण करत नव्हतो असं नाही. ती म्हणजे टेलरिंग. टेलरिंग हा इतका तुम्हाला साधा बिझनेस वाटेल की तुम्हाला असं वाटेल की काही 4 फ्रॉक शिवून दिले, 4 कपडे, तसं नाही. टेलरिंगचं काम कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतलं जातं. ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्या एकाच प्रकारचा शर्ट त्याचे 100,000 10,000 व्हरायटीज त्या बनवून घेतात. अशा पद्धतीने टेलरिंगचं काम कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर प्रचंड प्रमाणात चालू असतं. एका वेळेला 20-20, 30-30, 40-40 मशीन्स लागलेल्या असतात. माणसं सतत काम करत असताना वर बघायची सुद्धा सवड नसते. सो टेलरिंगचा बिझनेस जर तुम्ही सुरू केलात तर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार मराठी तरुणांना देऊ शकता ज्यांना टेलरिंग येतं. त्याच्यामुळे टेलरिंग हा खूप मोठा बिझनेस आहे की जो तुम्ही तुमच्या हातामध्ये घेऊ शकता. दूध विक्री केंद्राप्रमाणे चहा विक्री केंद्र. चहा हा किती मोठा हे तुम्हाला सांगायची अजिबात गरज नाही. चहा विक्री केंद्र, कारण प्रचंड प्रमाणात कॅश त्या याच्यामध्ये येत असते. आणि आता पुन्हा सेम जसं मगाशी आपण म्हटलं की आता सॉफिस्टिकेटेड बिझनेस आपण करू शकतो. आता बरेच ब्रँडसुद्धा आलेत चहा विकणारे. त्याच्यामुळे त्यांचं तुम्ही जर फ्रँचायझी घेतली तर तुम्ही तुमचे सुद्धा बिझनेस सुरू करू शकता. तुम्ही तुमची स्वतःची एक तुमचा ब्रँड तुमचा तयार करा, व्हॉट सो तुम्ही सॉफिस्टिकेटेड तुम्ही हा बिझनेस करू शकता. ओके, मगाशी आपण फास्ट फूडचं म्हटलं होतं. त्याच्याच अनुषंगाने अजून एक बिझनेस जो आपल्यासमोर बिझनेसही आहे आणि त्याच्यामध्ये व्यवसाय नोकरीसुद्धा आहे आणि ती मोठ्या प्रमाणामध्ये आता उपलब्ध होऊ शकते, ती म्हणजे हॉटेल शेफ आणि कुकिंग. त्याच्यामुळे ह्यासाठीचे कुकिंगचे कोर्सेस अवेलेबल आहेत. इंडियन हॉटेल इन्स्टिट्यूट आहे किंवा दादरची किंवा अशा ठिकाणी ते अवेलेबल आहेत किंवा इतर अनेक ठिकाणी कुकिंगचे कोर्सेस चालतात, ते तुम्ही घेऊ शकता. रेस्टॉरंट मॅनेजर हा त्याच्याबरोबरचा एक खूप मोठा बिझनेस आहे जो किंवा नोकरी आहे रादर, आपण ती आपल्याला मिळू शकते. त्याच्यामुळे हॉटेल शेफ आणि कुकिंग हा एक खूप मोठा बिझनेस फास्ट फूड बरोबरीनेच आपल्या हातामध्ये येऊ शकतो. त्यानंतर आपण बोलूया
ओके, अजून एक दोन महत्त्वाचे बिझनेस आहेत जे आपण ब्युटीशी संबंधित करू शकतो. एक आहे इमिटेशन ज्वेलरी मेकिंग, खूप मोठा बिझनेस आहे. आणि विशेषतः तुमच्या आर्थिक मंदीमध्ये जिथे आपण खरे सोन्याचे दागिने कदाचित एफोर्ड नाही करू शकणार, तिकडे इमिटेशन ज्वेलरीला खूप मोठी मागणी असणार आहे अर्थात. कारण दागिन्यांची आवश्यकता तर संपणार नाही आहे. त्याच्यामुळे इमिटेशन ज्वेलरी मेकिंग आणि याचे एक्सपोर्टसुद्धा होतात. त्याच्यामुळे तुम्ही आर्थिक मंदीचं प्रार्थना करतो की न येऊ, अजिबात न येऊ. पण जरी आली तरी पण तुम्हाला हा त्याच्यामध्ये चालणारा व्यवसाय आहे. आणि जेव्हा आर्थिक मंदी जाईल, आली तर मी प्रार्थना करतो लवकर जाऊ, त्याच्यानंतर सुद्धा हा चालणारा व्यवसाय आहे. त्याच्यामुळे इमिटेशन ज्वेलरी हा खूप मोठा व्यवसाय आहे.